जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेतकऱ्यांना जे वैयक्तिक शेतकरी आहेत त्यांना प्रमाणित बियाणे 50% अनुदानावर दिले जाते, त्याचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ आपण बनवण्यात आलेला आहे. ते म्हणजे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला अर्ज कसं करायचा अनुदानित बियाण्यांसाठी हे दाखवलेलं आहे महाडीबीटी पोर्टलवरून. त्यासोबतच जे शेतकरी गट आहेत त्यांना पीक प्रात्यक्षिक तत्वावर 100% अनुदानावर बियाणे वितरित केले जातं शासनाकडून. त्याची सुद्धा थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की अनुदानित बियाण्यासाठी अर्ज कसं करायचा आहे महाडीबीटी पोर्टलवरून, तेही मोबाईलवरून. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचं फार्मर आय डी लागणार आहे. फार्मर आय डी नसेल तरी आपली व्हिडिओ आहे चॅनलला, तिथं जाऊन पहा की कसा तुमचा फार्मर आय डी काढायचा आहे. तर फार्मर आय डी टाकून OTP पाठवायचा आहे. रजिस्टर जो फार्मर आय डी काढते जो मोबाईल नंबर दिलता त्या मोबाईलवरती OTP येतं. OTP टाकून OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक. लॉग इन केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, घटकासाठी अर्ज करा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन दिसतील तुमच्यासमोर, जिथं आपल्याला बियाणे वितरक प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला बाबी निवडा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्हा, तालुका, गाव, फार्मर आय डी नंबर, सर्वे नंबर, सर्व माहिती ऑटोमॅटिक दिसणार आहे. तर इथं तुम्हाला निवडायचं काय, फक्त तर हंगाम निवडायचा आपल्याला. हंगाम साहजिकच खरीप असणार आहे 2026चं. घटक निवडायचं आपल्याला प्रमाणित बियाणे वितरण. आपण वैयक्तिक शेतकरी आहोत त्याच्यामुळं हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर पीक निवडायचं तुम्हाला गळीत धान्य. तर याच्यामध्ये तुम्हाला आता सूर्यफूल तुम्ही कशासाठी अर्ज करणार आहात हे ऑप्शन आहेत पिकांचे. तर आपण सोयाबीनसाठी निवडणार आहोत. तर सोयाबीन हे निवडलेलं आहे. तुमचं क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये तुम्हाला निवडायचं आहे. तर हेक्टरमध्ये आपल्याला जेवढं क्षेत्र आहे ते निवडून घ्यायचं आहे. जसं की माझं आता 1 हेक्टर क्षेत्र आहे त्याच्यामुळे मी 1 निवडलेलं आहे. तर मला 75 किलो समोर दिसत आहे किती बियाणे मिळणार आहे या जमिनीवरती, क्षेत्रावरती 75 किलो मला प्रमाणित बियाणे मिळणार आहे. तर हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला अजून काही घटक निवडायचे असतील तर यस करा, नसतील तर नो. तर आता मी नो करणार आहे कारण मला घटक निवडायचे नाहीत. त्यानंतर एक पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. तिथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणि पॉपअप मेसेज येणार आहे. तर याच्यानंतर हे मेसेज वाचून खाली तुम्हाला बघू शकता तुमचं जे फॉर्म भरलेला आहात त्या अर्जाचं स्टेटस तुम्हाला इथं पाहता येणार आहे. त्याचं तुम्हाला निवड केल्यानंतर पूर्ण घटक तुम्ही एकदा चेक करू शकता काय माहिती भरलेली आहे. आणि इथे एक ब्ल्यू टिक आहे योजनेनंतर, ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती लागू राहतील. इथं तुम्हाला हे सर्व पाहिल्यानंतर ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुमचा फॉर्म सक्सेसफुली होणार आहे. पेमेंट केल्यानंतर 23 रुपये 60 पैसे भरायचे आहेत फक्त. तर अशा प्रकारे तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करायचा आहे.